सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. सॉरी, थोडा लेट झाला, पाऊस चालू होता त्यामुळे थोडा उशीरच होत गेला. मला कल्पना आहे की तुम्हाला सर्वांना पण असं वाटतच असेल की येतो का नाही येतो का नाही. फायनली आपली भेट झाली. वंदाम बंदेजी, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जे सुगत आहेत, विद्याचरण संपन्न आहेत आणि तथागत बुद्धांचा पवित्र असा सद्धम्म, तथागत बुद्धाच्या धम्माचा अहोरात्र प्रचार प्रसार करणारा आमचा आदरणीय पूज्य भिक्खू या सर्वांना नमन. आजच्या वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये तुम्ही सर्वजण एकोप्याने सर्वजण मिळून धम्मश्रवण करत आहात, धम्माला जाणून घेत आहात, चित्ताची शुद्धता करत आहात. तुम्हा सर्वांचं मी खूप कौतुक करतो आणि आमचे आदरणीय मिलिंद बनसोडे सर त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनापासून मी ऋणी आहे. सोबतच तुम्ही सत्कार करत असेल तर सत्काराच्या आपल्याला काही भाव नाही. आपण धर्माचे माणसं आहोत त्यामुळे सत्काराचा काही विषय पण तरी तुम्ही जे केलं त्याबद्दल तुम्ही स्वतंत्र नाही. ह्या नगरामध्ये, राजू नगरामध्ये मी जवळपास दुसऱ्यांदा आलो आहे. पहिल्यांदा आपले आदरणीय बंधू अश्वजित तेरोजी या ठिकाणी होते तेव्हा मी आलो होतो तुमच्यासोबत इथे. तेव्हा तिथे धम्मसंस्कार वर्ग वगैरे चालू होते. खूप सुंदर. तेव्हापासून मी ऐकतो की राजू नगरचे लोक खूप श्रद्धावान बौद्ध उपासक आहेत आणि आज तो योगच म्हणू आपण त्याला. आज ती संधी म्हणून की तुमच्यासोबत मला इंटरॅक्ट करण्याचा जो संधी आहे ती आज लाभली आहे. आज या वर्षावासाच्या अनुषंगाने थोडा वेळ आपण काय करूया, थोडं चित्त एकाग्र करूया. बुद्ध स्मरण आपण केलंच असेल. आपले आदरणीय बंतेजी यांनी तुम्हाला धम्मदेशनाही दिली आहे. आपण काय करूया, एक 5 मिनिटासाठी थोडं चित्ताची एकाग्रता करूया. याचा फायदा असा आहे की तुम्ही बघितला असेल अश्वजित बंते पण म्हणायचे की दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे ना तो ध्यानाचा मार्ग आहे. बरोबर. मग ध्यान आपण 5 मिनिटासाठी करूया. आजूबाजूचा आवाज, डोक्यातील सर्व विचार, सर्व विकार सर्व बंद करायचे आहे. सर्वांना अवॉइड करायचं आहे. संपूर्ण लक्ष फक्त स्वतःवर द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर द्यायचं आहे. परम सत्याचा मार्ग जर आपल्याला अनुभवायचा असेल तर श्वास हा सत्य आहे अबोध मनामध्ये जागृत असायला हवं. जागो लोगो जगत के
सदा चरण से सुख मिले सब पर लागू आपले आदरणीय पंडितजी त्याचं दर्शन घेतलं आहे. विषय चालू आहे धर्मदीक्षेची मोहीम. आता इथे आपण हा आजचा दिवस 10 मिनिटे कमीत कमी आपण फक्त समजून घेऊया. त्यानंतर आपण एकमेकांसाठी मंगळागौरी करूया. मी तुम्हाला सांगणार आहे की जी तथागतांनी आपली सामाजिक मुवमेंट चालवली, धर्मदीक्षेची मोहीम चालवली, बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं द बुद्धा इज धम्मा, त्याच्या इंग्लिश व्हर्जनमध्ये या मोहिमेला बाबासाहेब मुवमेंट असा शब्द वापरतात. मुवमेंट म्हणजे मिशन. तर आज आपण बघूया की कशा पद्धतीने बाबासाहेब इथे या धर्मदीक्षेच्या मोहिमेला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात. राजा प्रसन्नजींची या पुस्तकामध्ये तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल तथागतांचं तथागतांचं पूर्वज कसे होते, त्या काळची परिस्थिती कशी होती, माता महामायेचा मृत्यू, त्यानंतर तथागतांचा जो शाक्य संघात प्रवेश कसा झाला, संघाशी संघर्ष कसा झाला, त्यानंतर तथागतांची परिवर्तन तुम्ही बघितली असेल. अशा पद्धतीचा खूप सुंदर ग्रंथ बाबासाहेबांनी इथे आपल्या समोर दिला आहे. तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की तथागतांच्या काळामध्ये अनेक असे प्रसंग आहेत की जेव्हा कोणी भिक्षू संघ जेव्हा तथागत कोणातरी धर्मदेशला देत असतील, त्या काळात ते लोक अचानक म्हणजे अरहंत होऊन जायचे, बोधिसत्व होऊन जायचे. या पाठीमागचं कारण तुम्हाला माहिती असेल का होत असेल? कोणाला माहिती? तुम्ही हात वरती करा. तर त्या काळामध्ये प्रवचन द्यायचे इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही असेही संदर्भ बघितले असतील की प्रवचन देत असताना अनेक लोक श्रोतापन्न होऊन जायचे, अनेक लोक अनागामी सभ्यतागामी होऊन जायचे. याच्या पाठीमागचं कारण माहिती आज आपण थोडं जाणून घेऊया. तुम्ही आजपर्यंत ऐकले या गोष्टी? येस. तर आपण थोडं जाणून घेऊ की कशा पद्धतीने आपण
अर्हत होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने त्या काळामध्ये अर्हत अनागामी समुद्राने लोक होत होते. बघा, तथागतांनी जो काही आपल्याला धर्म दिला आहे तो आहे विनय पिटक, अभिधर्म पिटक, सुत्त पिटक. या 3 पिटकांमध्ये आपला धर्म आहे. आणि या 3 पिटकांमधलं सर्वात मोठा धर्म, ज्याला आपण हायेस्ट फॉर्म ऑफ धर्म म्हणतो, ते नाव आहे अभिधर्म पिटक. जसं आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या स्टेजेस असतात, तसं अभिधर्म पिटकामध्ये सांगितलेलं आहे चित्ताच्या अनेक प्रकारच्या स्टेजेस. आज संपूर्ण विश्वामध्ये जेवढ्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्या युनिव्हर्सिटीजमध्ये सबकॉन्शियस माइंड, जे आपलं माइंड असतं, जे सबकॉन्शियस माइंड असतं, ते सबकॉन्शियस माइंडच्या 7 लेवल आज जगामध्ये प्रसिद्ध आहेत. सबकॉन्शियस माइंडच्या 7 लेवल आज जगभरामध्ये पूर्ण जेवढे विश्वविद्यालय आहे त्याच्यामध्ये ते 7 लेवल प्रसिद्ध आहेत किंवा तिथपर्यंतच ते शिकवू शकतात. आणि आपल्या अभिधर्म पिटकामध्ये तथागतांनी या ज्या ज्ञानाच्या लेवल सांगितल्या आहेत, किती माहिती? 121 लेवल आहेत. आता आपण सुरुवातीला मी आल्यानंतर मी बोलू की आपण 5 मिनिटासाठी थोडं चित्ताला एकाग्र करू. मग हे चित्ताला एकाग्र करण्याचा फायदा काय? चित्ताला एकाग्र करण्याचा फायदा काय? तर प्रत्येकाच्या चित्ताची वेगवेगळी अवस्था आपल्या अभिधर्म पिटकामध्ये आहे. चित्ताच्या तुम्हाला काही स्टेजेस सांगतो आणि या स्टेजेस सांगितल्यानंतर तुम्ही स्वतः ओळखायचं आहे की तुम्ही आता कोणत्या स्टेज मध्ये आहात. चित्ताची पहिली स्टेज आहे अकुशल चित्त. अकुशल चित्त कसं असतं? म्हणजे असं नेहमी वाईट विचार करतं, वाईट ज्याच्यावर संस्कार झाले आहे त्याला आपण म्हणतो अकुशल चित्त. अकुशल चित्त जेव्हा कुशल चित्तामध्ये परावर्तित होत असतं तेव्हा ते काय करत असतं? पुण्यकर्माचा संचय करत असतं. कर्म सिद्धांत, पुण्यकर्माचा सिद्धांत असा आहे की जेव्हा जेव्हा ते अकुशल चित्त कुशल पुण्यकर्माचा संचय करतो तेव्हा ते कुशल चित्त होतं. कुशल चित्त बंद तुमचं समजा. त्यापुढे काय? मग कुशल चित्ताच्या नंतर महाकुशल चित्ताची अवस्था येते. कुशल चित्ताच्या नंतर काय होतं? चित्त आपलं महाकुशल होतं. तुमचं चित्त महाकुशल झालं, पुढे काय? महाकुशल चित्त झाल्यानंतर ते चित्त ध्यानाच्या अवस्थेपर्यंत येतं. ध्यानाच्या अवस्थेमध्ये तुम्ही आले, बरोबर? अनापासना आपण केली, विपश्यना आपण केली. विपश्यनामध्ये आपण तथागतांना महामुनी म्हणतो. मुनी म्हणजे जो मौन धारण करतो, तथागतांना त्यावेळेस शाक्य मुनी म्हणायचे. त्याचा एक मंत्र पण आहे, मी तुम्हाला सांगतो. तथागतांचा हा मंत्र अनेक साऱ्या देशांमध्ये वापरला जातो, स्पेशली तिबेटियन बुद्धिझममध्ये. तर अशा पद्धतीने मुनींचा मुनी महामुनी पण म्हणतो शाक्य सिंह म्हणजे तथागत भगवान गौतम. मग तुमचं चित्त ध्यानाच्या अवस्थेत आल्यानंतर काय? तर ते जातं महाध्यानाच्या अवस्थेमध्ये. ते जातं महाध्यानाच्या अवस्थेमध्ये. महाध्यानाच्या अवस्थेत तुम्ही बुद्धांचा धर्म काळजीपूर्वक जर वाचला तर त्याच्यामध्ये ध्यानाच्या स्टेजेस तथागतांनी सांगितलंय. 7 प्रकारचे ध्यान आहे, 8व्या लेवलचं ध्यान आहे, 9व्या लेवलचं ध्यान आहे, बरोबर? तथागतांनी लहानपणी जे 9 ब्राह्मण राजा शत्रुघ्नाने बोलवले होते त्यांच्याकडून तथागतांनी त्यांची प्राथमिक शिक्षा घेतली. त्यानंतर सब्बगुप्त नावाचा एक तथागतांचा आचार्य होते. त्यानंतर आलार कलामाचा शिष्य भारद्वाज, त्याच्याकडून त्यांनी दर्शन शास्त्राचा अभ्यास केला. हे तुम्ही बघितलं असेल
मग दर्शन शास्त्राचा अभ्यास केला तो कसा केला असेल, तेव्हा तथागतांच्या चित्ताची अवस्था कोणती असेल, तर दर्शन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तुमचं चित्त हे ध्यानाच्या अवस्थेत असतं किंवा महाध्यानाच्या अवस्थेमध्ये लागतं, तेव्हा तुम्ही दर्शन शास्त्राचं अवलोकन करू शकत असतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, उदाहरणार्थ जेव्हा माता महामाया ह्या मानव जीवनामधून त्यांचं शरीर सोडून गेलेलं असतात, तेव्हा तथागत त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना धम्मदेशना देतात, त्यांना मुक्तीचा मार्ग सांगतात. त्या जिथे ते सांगत खाली उतरतात, म्हणजे जिथे तथागत अवतरतात, म्हणजे जिथून ध्यान म्हणजे त्या माता महामायेला जेव्हा निब्बाणाचा साक्षात्कार मुक्तीचा मार्ग तथागत सांगतात, त्याच्यानंतर जेव्हा ते खाली उतरतात त्या भूमीला आपण म्हणतो संकीसाची भूमी. त्या संकीसाच्या इथे हा अभिनव कीटकाचा उपदेश त्यांनी दिला होता आणि ह्या संकीसाला आपण म्हणतो महाअभिनव भूमी. संकीसाला आपण म्हणतो महाअभिनव. मग आता तुमचं चित्त जर महाध्यानाच्या अवस्थेला गेलं तेव्हा तुम्ही काय करू शकता, की आपण बघितलं दर्शन शास्त्राचा अभ्यास सराव करू शकतो. आता महाध्यानाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर काय होतं, पुढे अजून आहे, मग तुम्ही श्रोतापन्न होऊ शकतात, अनागामी होऊ शकतात, सकुलगामी होऊ शकतात, अनंत होऊ शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही बुद्धत्वाला प्राप्त होऊ शकता. ह्या आहेत आपल्या चित्ताच्या टिपनेसेस. आपण धम्म का आचरण करतो, का इथं आपण सर्वजण बसतो, का आपण धम्म वारंवार श्रवण करतो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांना माहिती आहे आपल्याला. पण हे श्रवण करण्याच्या पाठीमागे एक कारण असतं. ते कारण म्हणजे बारीक सारीक गोष्टींमधूनही आपण आपल्या चित्ताची शुद्धता करत असतो. आपले संग्रह जो आहे त्याचे एक ब्रह्मचारी म्हणजे ज्यांनी त्याचा एस्टॅब्लिश केला आहे ते आहे बंदे संघरक्षित. तर संघरक्षितांचं एक प्रवचन मी ऐकलं होतं. ते प्रवचन होतं तथागतांचा मार्ग विजय. मार्ग विजय माहिती तुम्हाला तथागतांचा, जे माळासोबत त्यांनी जो युद्ध केलं होतं वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालं होतं. तर तो जो माळा विजय आहे तो तथागतांचा वैशाखी पौर्णिमेलाच न होता जर बालपणापासून तथागतांचं आपण बघितलं, जसं माता महाप्रजापती तथागतांचं म्हणायची, राजा शुद्धोधन म्हणायचा, अरे हे काय करतो तुझ्या क्षत्रियांचा धर्म आपला मारो आटो हे काय करते तू. तेव्हा तथागत स्टँड घ्यायचे की नाही वेदन संबंधी दुधाची अवेदनेचा संबंधी हे धर्म म्हणजे तथागत म्हणायचे की मारूनच आपण विश्वाला का जिंकायचं, आपण विश्वाला जिंकू शकतो ते प्रेमाने. आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने आपल्याला हा महानतम धर्म श्रवण करायला भेटतो. आपल्या सर्वांचं खरंच खूप पुण्य आहे की आपण ह्या इरामध्ये जन्माला आलो, म्हणजे या शतकामध्ये जन्माला आलो, ज्या शतकामध्ये एक महान सम्यक संबुद्धाची शिकवण अजूनही ज्वलंत आहे. त्या सम्यक संबुद्धांचे बुद्धपुत्र आदरणीय भंतेजी सारखे जे लाखो जगातलं सर्वात मोठं संघटन आहे ते आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला भेटतं. ह्या 37 कोटी पाक्षिक असलेल्या जीवनाला बघूनच आपल्या डोळ्यांचे पारणं फुटतात. म्हणजे अशा पद्धतीचा महान धम्म बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गरिबांच्या, अस्पृश्यांच्या, फाटक्यांच्या घरामध्ये एवढं मोठं श्रीमंती बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. मग ह्या धर्माच्या देण्याच्या पाठीमागे उद्देश काय होता. आता आपण थोडा धर्म समजून घेतला, मग आपण थोडी आता सामाजिक आंदोलन तुम्हाला बोललो मी, आपण थोडं बाबासाहेबांच्या दृष्टीने धर्म समजून घेऊ. मग बाबासाहेबांनी बुद्ध धर्म देण्याच्या पाठीमागे उद्देश काय होता. उद्देश सगळ्यांना माहिती आहे, सगळे भाषण आपण मोठे ऐकतो. मुद्दा असा होता, बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, पण बाबासाहेबांना हे माहित होतं की भाई ह्या लोकांना आपण संविधान देतोय, पण संविधान चालवणारे हे लोक बनणार आहे का, लोक नाही बनणार का, करण्याचे गैर राजनैतिक झडे अजून मजबूत नाही. बरोबर. बाबासाहेब त्या काळात बोलले होते की ज्यावर आपल्या घर के दीवारों पर लिखो
की शासन करता जमात बनली है. अशा काळात बाबासाहेब बोलले ज्या वेळेस आपल्याकडे घरच नव्हते, पत्र्याची घर नव्हते, म्हणजे इतकी बिकट अवस्था होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला संविधान दिलं तेव्हा बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती की यार मी माझ्या या एवढं लोकांना संविधान देतोय, पण का हे संविधान जर दुश्मनांच्या हाती गेलं तर माझ्या लोकांचे काय होईल. आणि आज आपण तीच परिस्थिती बघतोय. एससीला 9 महिने आता लागू झाले, म्हणजे हे असे एक स्टेप्स आहेत. मग बाबासाहेबांनी विचार केला की नाही फक्त संविधानाच्या वर्षावर माझ्या लोकांना नाही ठेवणार, तर मी माझ्या लोकांना जगातला सर्वात मोठा ताकदवर धर्म प्रदान करेल, महान करेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला संविधानापेक्षा मोठी ताकद दिली होती, म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा धर्म. आणि ह्या धर्माला धरून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 10 उद्देश होते. त्या उद्देशांवर आपण जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा चर्चा होणं अतिशय महत्वाचं आहे. वर्षावास खरं तर विकासकांचा नसतोच, वर्षावास खरं तर भिक्खू संघाचा असतो, बरोबर. पण आपण आता सामाजिक दृष्ट्या एकत्र कधी होतो, जगदात विधीला एकत्र कधी होतो, कुणाच्या लग्नाला एकत्र कधी होतो, कोणी मेलं तर. आणि तिथे आपण काय करतो, फक्त आपले छोटे छोटे भाषण असतात त्या व्यक्तीवर किंवा या गोष्टी. सामाजिक धार्मिक विषयावर म्हणजे बुद्ध धर्माच्या सामाजिक आंदोलनावर आपलं बोलणं थोडं कमी दिसतं. आणि त्यामुळे धर्माची आजची परिस्थिती आपण बघतो. मग आता बाबासाहेबांना हे माहित होतं की जर आम्ही यांना अजून एक ताकद दिली बुद्धांचा धर्म, मग आता हे धर्म देऊन पुढे करायचं काय, हा बी तो प्रश्न आहे. मग म्हणून हे जे हा जो धम्मग्रंथ तुम्ही बघताय, हा धम्मग्रंथ महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या गुरु बोधिसत्व अनागारी धम्मपालजींनी ज्या सोसायटीला स्थापन केलं होतं, त्या सोसायटीच्या विनंतीवरून बाबासाहेबांनी हा धर्म दिला की जशा पद्धतीने बायबल ग्रंथ आहे ख्रिश्चनांकडे तसं आपल्याकडे असावं. आणि म्हणून हा धर्मग्रंथ जो आहे हा आपल्या सर्वांच्या जवळ डायरेक्ट असा ठेवूनच द्यायचा, जेणेकरून जसं इस्लाम त्या ख्रिश्चन लोकांचं कसं असतं त्या पद्धतीने बाबासाहेबांच्या अपेक्षा होती की आपले लोक मिशनरी बनले पाहिजे. धम्मग्रंथाचा प्रश्न सोडवला, सोप्या भाषेमध्ये त्रिपिटक एवढं मोठं वाचता येणार, चला छोटासा धम्मांच्या हातात देऊया, जेणेकरून हे लोक लोकांमध्ये जाऊन प्रचार प्रसार करतील. दुसरी गोष्ट बाबासाहेबांचा 10 कलमी कार्यक्रम. 10 कलमी कार्यक्रम आज आपल्याला आपल्या तरुणांमध्ये पसरवायचा आहे. तो म्हणजे बौद्धांच्या शाळा असल्या पाहिजे, बौद्धांचे कॉलेजेस असले पाहिजे, बौद्धांचे जेवढे पैसे आहेत त्यांचं आर्थिक नियोजन, त्यांचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे, बौद्धांचे अनाथालय असले पाहिजे, बौद्धांच्या चॅरिटीज असल्या पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा बौद्धांच्या बरोबर होतील तेव्हा बौद्धांचं राजकारण यशस्वी होणार आहे. बरोबर. कांशीराम साहेब म्हणतात जिस समाज की गैर राजनीतिक जड़ें मजबूत नहीं होती वो समाज कभी राजनीतिक हम कर ही नहीं सकता. और गैर राजनीतिक जड़ें क्या है, गैर राजनीतिक जड़ें अपना धर्म है. आजही आपल्या अनेक लीडर्स हे माहिती आहे. मुळात लीडर्सच्या एक पार्ट्या अजून बनता पण आतापर्यंत एकदा आरपीआयचे नवीन गट आपण बघतोय. अशा पद्धतीने आपलं प्रत्येक गट बनता याच्या पाठीमागे कारण एकच आहे की हा जो धर्म राजवण्याच्या लोकांना समजला ना, अजून आपल्या लीडर्स लोकांना नाही समजत. म्हणजे बाबासाहेबांचं जे बौद्ध धर्माचा सामाजिक लढा आहे तो राजनगरच्या लोकांना समजतोय पण लीडर्स लोकांना नाही समजत. हा आपलं शोकांतिका आहे. आता सामाजिक अंगामध्ये 10 कलमी कार्यक्रमासाठी मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. पुढे या बुद्धिस्ट मिशनला 5 म्हणजे सेक्टर्स मध्ये डिवाइड केलेला आहे. त्या संदर्भात पण एक व्हिडिओ येतोय काही येणाऱ्या काळामध्ये. आणि तो व्हिडिओच्यासाठी की ज्याला वाटतं की म्हणजे अनेक आपल्यामध्ये ग्रुप्स आहेत जो व्यक्ती विपश्यना करतो त्याला वाटतं मीच योग्य काम करतोय, जो व्यक्ती पाली भाषेचं काम करतो त्याला वाटतं मीच योग्य काम करतो, जो व्यक्ती बौद्धाचार्य आहे, अशा प्रत्येक व्यक्तींना वेगवेगळं वाटतं. पण ह्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम कशा पद्धतीने होऊ शकतं ते मी येणाऱ्या काळामध्ये एका आपला छोटासा चॅनल आहे स्ट्रगल ऑफ रेव्होल्यूशन म्हणून, त्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा. आतापर्यंत आमच्या माध्यमातून मी
आणि धम्मसंस्कार वर्ग आमच्या इथे चालूच होते. तर जवळपास 350च्या आसपास माझ्याकडे विद्यार्थी असे लहान लहान आम्ही धम्मयात्रा केलेल्या आहेत माझ्या मार्फत. म्हणजे माझ्या एकट्याच्या मार्फत जवळपास आतापर्यंत म्हणजे 300च्या आसपास लोकांना मी आतापर्यंत धम्मयात्रेचं दर्शन घडवलेलं आहे. लॉर्ड बुद्ध टीव्हीसाठी काही काळ एक छोटासा पिरियड म्हणून मी तिथे लॉर्ड बुद्धामध्ये काम केलं होतं आणि माझं वय फक्त आता 25 कंप्लीट झाले आणि आता 26वा वर्ष पदार्पण करतोय. MBA चालू आहे माझं HR मध्ये काही काळ आणि जॉब पण चालू आहे सायमल्टेनियसली. आणि अशा पद्धतीने जेवढा वेळ भेटतो तेवढा मी असा देण्याचा प्रयत्न करतो. आमचे मिलिंद सर वारंवार अतिशय मनापासून धम्माचं आचरण करणारा व्यक्ती. अशा बौद्धाचार्यांची आज समाजाला गरज आहे खऱ्या अर्थाने. जर भिक्षू संघासारखे आमचे भक्तीचे जसे आहेत असे लोक जर समाजामध्ये नाही गेले, धर्म नाही सांगितलं, तर धर्माचा जो रूप आहे तो होणारच आहे. मग आता बौद्धाचार्यांनी त्यांची भूमिका बजावली, भिक्षू संघ त्यांची भूमिका बजावली, मग आपली भूमिका काय आहे प्रश्न आहे ना. तर आपली भूमिका एकच आहे. हा जो धर्मग्रंथ आहे हा घ्यायचा आणि जसं ख्रिश्चन मिशनरी काम करतात त्या पद्धतीने जायचं समाजामध्ये आणि त्यांना बुद्ध आहे त्यांचा धर्म सांगायचा. तथागतांची मुवमेंट आपण बघतोय. तथागतांनी काय केलं बघा, तथागतांनी कोणतीही गोष्ट अशी सहज म्हणजे तथागतांनी अशी कोणतीही गोष्ट अशी सहज नाही केली. त्यांनी काय केलं, जेव्हा संघटन बांधलं, भिक्षू संघाचं संघटन बांधलं तेव्हा बघा संघटन बांधल्यानंतर त्यांना आदेश दिला काय की तुम्ही सर्व क्षेत्रांमध्ये जा, एकेका भक्तीने एकेका दिशेकडे जायचं. लोकांना कंपाय नक्कान होत आहे, भोज येत आहे, भोज सुखायचा आदेश दिला, विनय पिटक दिलं. आणि आज आपल्या लोकांना माहित नाहीये. आज लोक म्हणतात की अरे यार काय तू धर्म, आम्हाला काय करायचं त्या धर्माशी. काही काही लोकांची तर धारणा आहे की अरे म्हातारं झालं का आम्ही तू धर्माच का, आता काय करायचंय, आता माझा परिवार आहे अशाच पद्धतीने. आणि मी नाशिकच्या जवळपास सर्व विभागांमध्ये गेलो, सगळीकडे महिलांची संख्या जास्त दिसते. याचं कारण काय, पुरुषांना वाटतं की आमच्यासाठी धर्म नाही, आमच्या घरातली महिला पहिला पाहिजे घरात आणि पुरुषांना असं वाटत नाही की आमच्या हातात पहिलं पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तथागतांनी जेव्हा धर्मदीक्षेची मोहीम चालू केली, बाबासाहेबांचा बुद्धिस्ट मिशन चालू केलं, तेव्हा त्यांनी काय केलं, जसं राजा जो राजा आहे त्याला बघितलं, राजाला दीक्षा दिली की प्रजा धार्मिक होत जाते. संघटनाचा जो मेन आहे त्याला जर धर्म समजला की तो बरोबर धर्माला शरण होतो. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल शेवटची की म्हणजे जाता जाता आपलं एक छोटंसं कन्व्हर्सेशन करून माझी फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगेल की उपासकांनो उपासिकांनो आपण सर्वजण खूप श्रद्धावान आहात. आपल्या सर्वांच्या खूप पुण्य पारमत आहे. अनेक जन्मांचा खेळ धर्म असंच भेटत नाही. याची अनुभूती तुम्हाला येईल जर तुम्ही उपासना वगैरे केली तर तुम्हाला कळेल. अनेक जाती संसार विठ्ठल जाती जेव्हा सगळं समृद्धत्व प्राप्त करतात तेव्हा ते म्हणतात की यार मला ते कळतच नव्हतं की मी जन्म कसं काय घेतलं. मग तेव्हा त्यांना कळतं की हा एवढं जन्म घेण्याचं कारण होतं कृष्णा. आणि ह्या सर्व जन्मांमध्ये मला समजलं की कृष्णामुळे माझा जन्म होतो. भावांनो बहिणींनो मातांनो आपलं आयुष्य खूप छोटे. कालच आमच्या परिसरामध्ये माझे एक मित्र होते, त्यांचे मामा, त्यांना डेंग्यू झाला. त्यांनी मला फोन केला की राहुल सर असं असं आहे, डेंग्यू झाला, कृपया मंगल वगैरे करा. आमच्या ऑनलाईन वर्ष असे सेशन चालतात बघा, बोलता बोलता लक्षातच नाही राहिले, आता मेसेज करायचा. तर डेंग्यू झाला, आम्ही सर्वजण मिळून मंगलमैत्री वगैरे केली. पण तरीही देखील फक्त डेंग्यूच्या कारणाने म्हणजे एक मच्छर चावला 5 दिवसामध्ये तो माणूस सुगतीला प्राप्त झाला, म्हणजे त्याचे निधन झालं. त्याच्या चित्ताला सुगती लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न केला. म्हणजे अशा पद्धतीने आपलं जीवन जे आहे ते खूप छोटं, खूप छोटं. मानवाचा जन्म अतिशय दुर्लभ आहे. त्याच्यात
बुद्ध धर्म आपल्याला भेटतोय, आपण तथागतांच्या बुद्ध शासनामध्ये जन्म घेतलेला आहे, त्याच्यात धम्म श्रवण करतोय, म्हणजे आपण सर्वजण खूप पुण्यवान. म्हणून आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण सर्वजण रेफ्युजी म्हणजे काय? शरणार्थी आहात, शरणार्थी. आपण सर्वजण बुद्ध धम्म आणि संघ ह्या बुद्ध धर्म संघाच्या त्रिरत्नांना आपण शरण आलेलो. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्ही धम्म श्रवण करता तेव्हा एकच मनामध्ये भाव ठेवायचा की आम्ही शरण आलेलो आहोत, माझं तुमच्याशिवाय दुसरं कोणतं शरण स्थानच नाहीये. जेव्हा ते श्री स्वामी समर्थ माहिती म्हणजे श्री स्वामी समर्थ आले, त्यांच्या केंद्रामध्ये जिथे आपण चप्पल काढतो, चप्पल, त्या चप्पलीच्या इथे लिहिलेलं असतं की तुमची चप्पल आणि तुमचा मीपणा इथेच काढून जा. अशा पद्धतीची त्यांचं म्हणजे आपली शिकवण आहे तथागतांच्या, पण मग ते तशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतात. आणि आपल्यामध्ये काय आहे, होतच मानव जीवन म्हणजे होतच, स्वभाव काय लगेच सगळे आराम होणार, लगेच सगळे स्वतःपणे होणार. मी तुम्हाला काही वाकडं बोललो तर तुम्ही वाकडं बोलणारच आहे, पण यालाच आपल्याला थांबवायचं, यालाच आपल्याला शुद्ध करायचं आहे. आणि म्हणून वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये जो आज आपण धम्मश्रवण केला, या धम्मश्रवणाला थोडा विराम देतो. आशा करतो की माझं जे छोटंसं असं बोलणं होतं, जे आपल्या पिटकावर होतं, जे बाबासाहेबांच्या सामाजिक आंदोलनावर होतं, कारण दोन्ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाच्या तुम्हाला समजल्या असतील. आता आपण काय करूया, एकमेकांसाठी मंगलमंत्री करूया. एकमेकांसाठी करून तुमच्या घरात जे कोणी तुमचे सदस्य आहेत, तुमच्या घरात कोणी दूध पावलेलं असेल त्यांच्यासाठी करू. आणि जेव्हा तथागत लहान होते, बाल तथागत जेव्हा होते, तेव्हा लहान तथागत काय बोलायचे माहिती का त्यांच्या मित्रांना, की अरे ते म्हणायचे अरे चल आपण शिकायला जाऊ. काय अरे मला माहिती आहे तुम्ही वाघाचं नाव घेता शिकायचं आणि तुम्ही सशांना मारता, तुम्ही हातांना मारता. मी काय तुमच्यासोबत शिकायला नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत बसा आणि आपण एकमेकांप्रती मंगल. बाल तथागत आपला सांगतो, बाल शिकतात. तर हेच आजही मी तुम्हाला सांगेल की आपण सर्वजण डोळे बंद करून एकमेकांसाठी शुद्ध भाव, अतिशय शुद्ध भावाने मंगल मैत्री करून सर्वांच्या डोळ्यावर Thank you.
सबका मंगल सबका मंगल सबका मंगल। तेरा मंगल शुभ धरती पर जागे शुभ धरती पर जागे पाप पराजित हो। शुभ मन जागे मुक्ति दुखों से के राधे जन जन मंगल जन जन मंगल जन जन सुखिया हो। जन जन मंगल जन जन मंगल जन जन सुखिया हो। माझं मागे होतं सारे प्राणी सुखी हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना हिताचा मार्ग मिळो कुणालाही दुःख न मिळो सारे प्राणी सुखी हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना हिताचा मार्ग मिळो कुणालाही दुःख न मिळो सारे प्राणी सुखी हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना हिताचा सुखाचा दुःख मुक्तीचा मार्ग मिळो सर्वांचे कल्याण हो। हे तथागता मी काया वाचा मनाने माझे अंतःकरण माझे चित्त आदरणीय भिक्षू संघाच्या साक्षीने शुद्ध करता हे तथागता माझे चित्त निर्मळ हे तथागता माझे कल्याण हो माझ्या आयुष्यात माझ्या परिवाराच्या आयुष्यात माझ्या आजूबाजूच्या
आजूबाजूच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख नाही माझे सर्व वेदना सर्व त्रास सर्व दुःख अनित्य आहे असा बोध माझ्या मनात सदैव जागृत असतो. तुझ्या धर्माने त्याच्या आचरणाने मला मुक्तता कळव. ह्या भवचक्रातून मला मुक्ती कळव. मला मुक्ती कळव. मला मुक्ती कळव.
अतिशय छान पद्धतीने तुम्ही ब्रह्मदेव ग्रहण केली, आत्मसात केली, त्याबद्दल तुम्हा सर्वांना नमन करतो. आपल्या या ठिकाणी उपस्थित असतील तसं तर मी भिक्षू संघाच्या शेजारी बसू शकत नाही, माझी तेवढी कॅपॅसिटी नाही, लायकी नाही, तरी त्याबद्दल भिक्षू संघाकडून मी माफी मागतो, क्षमा याचना करतो. आणि आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या तथागत बुद्धांच्या धर्माचा अवलंब प्रचार प्रसार करणाऱ्या आदरणीय भिक्षू संघाला नमन करतो. ज्यांनी आज या ठिकाणी मला बोलण्यासाठी संधी दिली त्या आदरणीय माझ्या बौद्ध बनसोडे साहेबांना नमन करतो. या विहारामध्ये उपस्थित असलेले तुम्ही सर्व तुम्हा सर्वांना नमन करतो. जेणेकरून श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासकांचं अस्तित्व माझ्या आयुष्यात आहे किंवा माझा त्यांच्याशी संपर्क करतो, त्या गोष्टीला बघून मी स्वतःला धन्य समजतो. सर्वांचा हिताचा सुखाचा दुःख नमो बुद्धाय जय भीम. सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. अतिशय शांत चित्ताने आणि मधुर आवाजामध्ये राहुल जगताप सर यांनी आम्हा सर्वांना धर्मदेशना दिली. या धर्मदेशनामध्ये हा जो 5-10 मिनिटाचा जो वेळ गेला, खरोखर अतिशय श्रद्धापूर्वक आणि आनंदपूर्वक आम्ही तो ग्रहण केला. तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, एवढी छान अशी आम्हा सर्वांना धर्मदेशना दिली, मार्गदर्शन केलं. पूज्य भिंतेजी यांनी सुद्धा खूप छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुम्हाला दोघांचे महाप्रजापती महिला संघ राजभवन बुद्धविहार यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय जय भीम. परत एकदा आपण आपल्या राजगुरू बुद्धविहाराच्या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय जगताप सर यांचं स्वागत करूया. तर या ठिकाणी राजनगर वसाहतमधील ज्येष्ठ उपासक जाधवबाबा आहेत. मी यांना विनंती करतो की त्यांनी पंचशील देऊन राहुल सर यांचं स्वागत करायचं आहे. पुस्तक आणले आपण छोटं बरोबर आहे. पुस्तक आपण घेत आहोत. आदरणीय भट्टाचार्य हे पुस्तक आपण प्रकाशित केलंय, ते पण सर्वांपर्यंत पोहोचव. उपासक गौतम या ठिकाणी उपस्थित आहे, यांचं सुद्धा स्वागत होईल. तर आदरणीय सचिन आंबरे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं.